स्पेशली मेडिकलच्या बाबतीत आम्ही नेहमी म्हणतो की नीट एक्झाम देणं आणि त्या कोर्सला ॲडमिशन घेणं ही तुमची पहिली पायरी आहे. आपल्याला माहिती आहे चांगला डॉक्टर होण्यासाठी पुढे 10 वर्ष तुम्हाला अभ्यास आहे. MBBSची वर्ष आहेत, 4.5 वर्ष इंटर्नशिप आहे, मग तुम्हाला मास्टर्स करायचे आहेत, स्पेशलायझेशन करायचं. सो साधारण पुढचे किमान 10 वर्ष तुम्हाला अजून शिक्षण आहे. डेफिनेटली त्यातल्या 4-5 वर्षानंतर तुमचं अर्निंग चालू होतं, बट फुल फ्लेश डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला 10 वर्ष तरी हार्डवर्क करायचं आहे. सो तुमचं हार्डवर्क करण्याची तयारी आहे का? दुसरी गोष्ट, एक चांगला तुम्ही डॉक्टर झाला असाल तर तुम्हाला पर्सनल लाईफशी थोडंसं सॅक्रिफाईस करावं लागतं. रात्र 12 वाजता कॉल. आता एक शिक्षक म्हणून मला रात्री 12 वाजता कोणता विद्यार्थी फोन नाही करणार की सर मला डाऊट आलेला आहे. आला तरी मी म्हणेल बाळा झोप, मी सकाळी तुला उत्तर देईन. पण डॉक्टरला ऑप्शन नाही आहे. तो कुठल्या कार्यक्रमात स्वतःच्या लग्नात जरी गेला तरी त्याला एकतर पर्यायी व्यवस्था करून ठेवावी लागणार आहे किंवा तो कॉल अटेंड करावा लागणार आहे. सो पर्सनल लाईफशी तुम्हाला कंपॅरिझन थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं.